नमस्कार. आज मी तुम्हाला कॉर्न पुलावची रेसिपी शेअर करणार आहे. तर आता इथे मी सुरुवातीला तेल जे आहे तर ते घेतले. हे तेल पापड वगैरे फ्राय केलेलं होतं, चकली वगैरे, तर ते थोडंसं काळं वगैरे दिसतंय. तर आता ह्याच्यातच मी थोडंसं जिरं टाकून घेतलं आहे फोडणीला आणि 2 मीडियम साईजचे कांदे जे आहेत तर ते व्यवस्थित फ्राय करून घेते आता. आणि कांदे फ्राय करताना थोडंसं मीठ टाकायचं. कांदे चिरताना शक्यतो उभेच कांदे चिरायचे, कारण असे उभे चिरले की दिसताना पण ते छान दिसतात आणि त्याची टेस्ट पण शेवटपर्यंत राहते पुलावमध्ये वगैरे. तर ते आणि आता इथं कांदा आणि मिरची व्यवस्थित 1-2-3 मिनटं फ्राय करून घ्यायची. त्याच्यानंतर मग टोमॅटो घालायचे. तर टोमॅटो सुरुवातीला लवकर टाकायची, कधी गडबड नाही करायची, नाहीतर कांदा जो आहे तर तो पूर्ण कच्चा राहतो. त्यामुळे मग आपण काहीही बनवू असो भाजी वगैरे तर त्याची टेस्ट जी आहे तर ते बिघडते. आणि मी हे सेम रेसिपी दुसऱ्या वेळ ट्राय केली, पण त्याच्यामध्ये टोमॅटो घालायला विसरली होती. पण ती टेस्ट म्हणजे आता जसं झाला होता पुलाव तसा दुसऱ्या वेळी बनवल्यावर नाही लागला. तर आता इथं टोमॅटो घातला आहे मी. मिरची आणि कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर तर टोमॅटो छान 2-3 मिनटं कमी गॅसवर, एकदम बारीकच गॅस आहे, त्याच्यावरतीच हे सगळे मसाले वगैरे भाजून घेते मी. आणि आता इथं 1 चमचा मोठा असा गरम मसाला टाकला आहे आणि थोडीशी हळद टाकली. तर थोड्याशा गरम मसाल्याने भरपूर टेस्ट येते, त्यामुळे दुसरे कोणतेच मसाले घालायची गरज नाही आहे. फक्त इथं गरम मसाला घातला आहे. आणि हा व्हिडिओ थोडासा जुना आहे, पण आत्ता मी रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. तर आता इथे जेवढे माझ्याकडं भाज्या वगैरे होत्या तर तेवढ्याच आता वापरते मी. इथं गाजर आणि मोड होते तर तेवढेच मी इथं टाकते. आणि कॉर्न तर होताच, तर तो संपवायचा होता, त्यामुळे मग मी इथं कॉर्न राईस बनवते आणि खूप छान टेस्टी झालेला राईस. सगळे आता व्हेजिटेबल्स घातल्यानंतर 1-2-4 मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं बारीक गॅसवरतीच. आणि आता नंतर आपल्याला तांदूळ ॲड करायचे. तर व्हेजिटेबल्स घातल्यानंतर पण तांदूळ धुवून घेऊ शकतो. तांदूळ जो आहे तर तो लवकर धुवून नाही ठेवायचा, नाही तर त्याचे तुकडे पडतात. त्यामुळे शक्यतो 1-2 मिनटं आधीच फक्त धुवून घ्यायचे, कारण बिर्याणीचा पुलावचा जो राईस असतो तर तो तांदूळ जे असतात ते वेगळे असतात त्यामुळं. आणि आता जेवढे तांदूळ घेणार आहे आपण तर त्याच्या 1.5 पट आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर पाण्याचं प्रमाण अगदी सेम ठेवायचं. जेवढे तांदूळ तर तेवढेच मोजूनच घालायचं 1.5 पट, नाहीतर मोजून घातलं नाही तर पाणी कमी जास्त होतं आणि मग आपला राईस जो आहे पुलाव बिघडण्याची शक्यता असते, असा मोकळा होत नाही. त्यामुळे शक्यतो मोजूनच घालायचं पाणी. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून ह्याच्यामध्ये लगेच पाणी टाकून घ्यायचं आणि मीठ आपल्याला अंदाजानुसार आता चवीनुसार टाकून घ्यायचं. आणि एकदम हाय गॅस करून त्याच्यावरती 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर गॅस जो आहे तर तो एकदम मोठाच ठेवायचा, नाही तर जर छोटा ठेवला तर म्हणजे मोकळा होत नाही भात. त्यामुळं गॅस जो आहे तर तो फास्टच ठेवायचा. आपला राईस जो आहे तर आता तो रेडी आहे. तर आता बघा छान असा भात पण म्हणू शकतो, राईस पुलाव पण म्हणू शकतो. पूर्ण असा मोकळा झाला आणि खूप छान टेस्टी झाला होता. ह्याच्यावर आता मी लिंबू पिळून घेते. तर लिंबू पिळला तर खूपच छान लागतो, तर मला आवडतं असं, त्यामुळे मी इथं घेतलं असं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.